हाय फ्रेंड्स, आपण सर्व कसे आहात? आपण मस्त, मजेत, आनंदी आणि निवांत असणार अशी माझी खात्री आहे. येस, तर आज मला आपल्यासोबत एक छान मुद्दा डिस्कस करायचा आहे, एक छान किस्सा डिस्कस करायचा आहे. सकाळी माझ्या मैत्रिणीचा फोन आला आणि ती मला म्हणाली की मी नवीन स्कूटी घेतली आहे. तर म्हटलं अभिनंदन. तर ती म्हणाली की हां, मी सकाळी राऊंड मारून घराजवळपास आले आणि मी धपकन पडली. मला कुणाची तरी नजर लागली आहे असं मला वाटत आहे. तर मी काय करायला पाहिजे? तर मग मी तिच्यासोबत छान छान गोष्टी डिस्कस केल्या आणि आता मी त्या तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे. तर नजर लागणं म्हणजे नेमकं काय? तर आपल्याकडे एखादी वस्तू आहे आणि ती दुसऱ्या व्यक्तीकडे नाही आहे. तर तिच्या मनामध्ये ज्या कमीपणाच्या भावना निर्माण होतात किंवा ती वस्तू मला कधीच मिळू शकत नाही अशी विश्वास प्रणाली निर्माण होते. आणि मग ती मला कधीच मिळू शकत नाही म्हणून रागाची भावना निर्माण होते, तिरस्काराची भावना निर्माण होते, मग मत्सर, द्वेष अशा सगळ्या भावनांचा चढता क्रम निर्माण होत जातो. आणि या भावना जर खूप जास्त तीव्रतेच्या असतील तर त्या इतरांच्या जीवनावर परिणाम करतात आणि मग आपण त्यांचा दृष्टिकोन आपल्याला लागू पडला किंवा त्यांची नजर आपल्याला लागली असं म्हणतो. तर हे सर्व टाळायचं असेल तर आपल्याला आपलं आभा सुरक्षा वलय अधिक भक्कम, अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. आपल्या आतमध्ये सकारात्मकता, आनंद, उत्साह, ऊर्जा, चैतन्य रुजवून ठेवणं आपल्या प्रत्येक पेशीमध्ये, आपली प्रत्येक शरीराची पेशी उत्साही आणि आनंदी असायला पाहिजे, सकारात्मक आणि शक्तिशालीही असायला पाहिजे. आणि आपण हे काम कसं करत आहोत? रोज आपण आपल्या श्वासासोबत उपस्थित राहतो आहोत. छान नाकाने श्वास आत घेताना विश्वास आणि आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या सर्व आत घेतोय, त्या जाणीवा आत घेतोय आणि तोंडाने सहजतेने आपल्याला सहज सहयोग न करणाऱ्या ज्या भावना आहेत त्या श्वासावाटे बाहेर सोडत आहोत. आणि हे मॅजिकल आहे. इट वर्क्स लाईक मॅजिक. इट इज मॅजिक वॅन. तुम्ही आपल्याला हे सर्व आपल्या जीवनात घडवून आणण्यासाठी आपण हे एक महत्त्वाचं काम करतो आणि या गोष्टीचा खरंच आपल्या जीवनावरती छान परिणाम होत आहेत. म्हणजे माझ्या आतमध्ये जो काही आनंद, उत्साह, ऊर्जा, चैतन्य आहे, ही सर्व याच गोष्टीचा परिणाम आहे. मी सातत्याने उत्साही आणि आनंदीच दिसून येते. यामागचं रहस्यच हे आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी रोज सकाळी उठल्यानंतर आई धरती मातेकडे हिरवळीवर चालण्यासाठी जाते आणि ती ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे माझ्यासाठी. आपल्याला माहितीच आहे ऊर्जेचे मुख्य स्रोत आपल्याला जीवनात ऊर्जा पोचवणारे, ऊर्जा देणारे पंचतत्व हे मुख्य स्रोत आहेत. त्यात आई धरती माता ही आपण सदैव आणि तिच्यासोबत असतो. तर ती मोठा ऊर्जेचा स्रोत आहे आणि आपल्याला चैतन्यपूर्णता आणि आनंद नेहमी प्रदान करत असते. हे एक कारण आहे की मी सातत्याने आनंदी असते. जेव्हा आपण सकारात्मक भावनांमध्ये असतो त्यावेळेला कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक भावना आपल्या जीवनावरती परिणाम करू शकत नाहीत. रोज श्वास घेणे आणि सकाळी हिरवळीवर चालायला जाऊन आई धरती मातेची ऊर्जा घेणे, तिच्यासोबत हितगुज करणे, हे 2 जरी कामं केले तरी आपलं जीवन आनंदमय होणं हे ठरलेलं आहे. थँक्यू.